औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, ठाकरे शिवसेना नेते अंबादास दानवे व पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्यासोबत खासदार कल्याण काळे, काय सांगाल साहेब, आता तुमची बैठक पार पडली, काय ठरलं बैठकीत? महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य लोकप्रतिनिधीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा उमेदवार म्हणून गणेश लोखंडे यांना उमेदवारी शिवसेनेकडनं दिली गेली आहे। आणि आम्ही इथं तिन्ही म्हणजे महाविकास आघाडी गठबंधनच्या सर्व पक्षप्रमुखांची बैठक आज आमदार दानवे यांच्या कार्यालयात पार पडली आणि त्यात असं ठरलं आहे की अगदी प्रत्येक मतदारापर्यंत आपण आणि उमेदवार जायचा आहे आणि प्रत्येकाला मतं मागून निश्चितपणाने आपल्याला या उमेदवाराला विजयी करायचं आहे हा संकल्प घेऊन आज आम्ही या ठिकाणी बैठक केली। पण भाजप महायुतीचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचं कुठेतरी कमकुवत वाटत नाही? यापूर्वी असे प्रसंग आलेले आहे की संख्याबळ कमी असताना सुद्धा उमेदवार या निवडणुकीत निवडून येतात। याचं जरा या उमेदवारीचं मतदानाचं गणित वेगळं आहे। काही प्रेफरन्शियल वोटिंग असतं, त्या पद्धतीने काही मतदानाचा क्रम कशा पद्धतीने होतो त्याची स्ट्रॅटेजी निश्चितच आमच्याकडून सुद्धा लढवली जाईल आणि आपल्याला निश्चितप्रमाणे या निवडणुकीत यश येईल। काही महायुतीच्या मतदारासोबत काही संपर्क झाला आहे का? महायुतीचं मतदार असो की महाविकास आघाडीचे मतदार असो, उमेदवार आणि उमेदवाराचे आमच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ह्या सगळ्या मतदारांशी संपर्क करणार आहे। त्यांना ज्या पद्धतीने या राज्यामध्ये या देशामध्ये किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्याला खत मिळत नाही, महागाईचा प्रश्न असू द्या, बेरोजगाराचा प्रश्न असू द्या, 10वी-12वीच्या विद्यार्थ्याचा पेपर फुटीचा प्रश्न असू द्या, लोक कंटाळलेले आता महायुतीच्या लोकांना मतदान करायला। त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसेल। आपण बघतोय वैभव नाईक यांना जे आहे ते ACBची नोटीस पाठवण्यात आली, ते पुन्हा चौकशी फेऱ्यात अडकलेत। वैभव नाईक असो, कृष्णा पाटील डोणगावकर असो किंवा आणखीन कोणत्या आपल्या विरोधी पक्षातले कोणतेही कार्यकर्ते आणि पदाधिकारी असो, यांचा हा 2014 पासूनचा परिपाक आहे की आपल्या डोक्याच्या वर नेता असला आणि तो विरोधी पक्षात असला की त्याला ED, इन्कम टॅक्स, CBI अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवायच्या आणि त्याला जर्जर करायचं। हा यांचा धंदाच आहे कायमचा। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। ज्या पद्धतीनं OBC समाजाला सवलती आहेत त्या सवलती मराठा समाजासुद्धा लागू होणार आहेत। आता निश्चितच मी मनोज जरांगे साहेबांना धन्यवाद देईल की समाजाच्या कामाकरता ते पोटतिडकीने एक उपोषणासारखं आंदोलन हातात घेऊन सरकारला काही भूमिका करायला भाग पाडतात। परंतु सरकार देताना निर्णय करताना एकदा 100% सगळ्या पद्धतीच्या त्यांच्या मागण्या घेऊन ते पूर्ण करत नाही। मुंबईला एकदा उपोषण केलं तेव्हाही GR काढला, परत त्यांना दुसरं उपोषण करायची वेळ आणली, पुन्हा आता नव्याने सांगितलं की आम्ही तुमचं काम करू। हा खेळ किती दिवस चालवणार आहे आणि किती दिवस आंदोलन करायला, उपोषण करायला मनोज दादा जरांगे यांना भाग पाडणार आहे सरकार? मला सरकारला विनंती आहे, एकदाचा काय सोक्षमोक्ष लावावा आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या। विधान परिषद निवडणुकीवरून वडेट्टीवार असं म्हणतात की वेश्येलाही लाजवेल असं राजकारण सुरू आहे। खरं तर मी ते वडेट्टीवार साहेब काय बोलले मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जो घोडेबाजार ज्या पद्धतीने चंद्रपूरमध्ये असेल किंवा अजून कोणत्या मतदारसंघात असेल आणि 17 मतदारसंघामध्ये जेव्हा लोकशाहीने मतदानाने माणसं निवडून येतात त्यावेळेला यांनी ज्या पद्धतीने पैसा फेकला आणि अनेक उमेदवाराचे अर्ज परत घ्यायला लावले आणि त्यातले 5 उमेदवार हा बिनविरोध या ठिकाणी विधान परिषदेवर गेले, ते सगळे महायुतीचे आहे। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर या निवडणुकीमध्ये होतोय। आपण बघतो आज अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी आहे। खरं तर आदरणीय राहुल गांधी साहेबांनी जेव्हा पेपर फुटला त्याच्या दुसऱ्या दिवशी शिक्षण मंत्र्याची राजीनाम्याची मागणी केली होती आणि आता कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा तीच मागणी केलेली आहे। निश्चितच आदरणीय राहुल गांधी साहेबाच्या या मागणीला या देशातून किती उठाव झाला हे या कॉक्रोच जनता पार्टीने घेतलेल्या अजेंड्यावरून लक्षात येत आहे। काँग्रेसचा पाठिंबा आहे त्यांना? निश्चितच। हे बघा, विद्यार्थ्यांकरता एखादा समूह जर काम करत असेल आणि राहुल गांधी साहेबाचीच मागणी कॉक्रोच जनता पार्टीने लावून धरली, आता आमचा त्यांना पाठिंबा मिळाला काय आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला काय? पण जनतेसाठी हे काम आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करायचं। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे होते ज्यांनी आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.